तुम्ही करता सुरू की मी करू? पकडा मग. कार्यकारी तुम्हीच राहता. महान ज्योती क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले यांची काल 11 एप्रिलला जयंती झालेली आहे. 11 एप्रिल 1827ला त्यांचा जन्म झाला होता. ठीक आहे. आणि ते आपल्या महाराष्ट्रातील आहेत आणि त्यांनी जे कार्य केलेले आहे ते सर्वांकरिता एक प्रेरणास्त्रोत आहे. आज जे आपल्या इथे जी परिस्थिती आपण पाहत आहोत की सर्व आपण समानतेने वागणूक करून आलो, एक संविधान आपल्याला मिळालेलं आहे. ठीक आहे. पण त्या काळामध्ये त्यांनी जे बीज रोवलं होते शिक्षणाच्या माध्यमातून, स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून, समानतेच्या माध्यमातून, जातीपात निर्मूलनाच्या माध्यमातून, तर त्यांनी केलेले कार्य पुष्कळ बहुमूल्य आहे. महात्माची उपाधी महात्मा ज्योतिबा फुले यांना मिळालेली आहे. महात्मा गांधी जे होऊन गेले आहे त्यांनी सुद्धा म्हटलं होतं की खरेखुरी जर कोणी महात्मा आहेत तर ते आहेत महात्मा ज्योतिबा फुले. तर 11 एप्रिल 1827ला त्यांचा जन्म झाला होता. कुठे? तर कटगुण या ठिकाणी, ज्याला आपण सातारामध्ये जे कटगुण राहते स्थान आहे तिथे त्यांचा जन्म झाला होता. तर त्यानंतर जे जातीपातमुळे जे तिथे असमानतेची वागणूक होती त्या काळामध्ये, त्या कारणाने पुष्कळ म्हणजे त्यांनी ऍडमिशन केली होती आपल्या शाळेमध्ये, तरी सुद्धा म्हणजे त्यांना काढण्यात आले होते. पण त्यांच्या प्रतिभेमुळे त्यांची जे जिज्ञासी प्रवृत्ती होती, शिकण्याची प्रवृत्ती होती, त्या कारणाने त्यांना त्यांच्या वडिलांना सांगण्यात आले की यांना तुम्ही शाळेमध्ये पाठवा. मग त्यांना आणखी ऍडमिशन करण्यात आली आणि त्यांचे मग पूर्ण शिक्षण झाले. आणि शिक्षण करत असताना सुद्धा त्यांनी पुष्कळ त्यावेळी जी असमानतेची वागणूक होती, जे ब्राह्मणवाद पद्धती होती, त्या कारणाने पुष्कळ असमतोलपणा होता आणि ते त्यांना बघितला होता. तर त्यांचे एक मित्र होते सखाराम परांजपे म्हणून. तर त्यांच्या सखाराम परांजपे यांच्या लग्नाचा कार्यक्रम होता. तर लग्नाच्या कार्यक्रमामध्ये ते गेले होते. तर लग्नाच्या कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर तुम्हाला माहित असेल की महात्मा ज्योतिबा फुले माळी समाजाचे आहेत आणि ते शूद्रामध्ये येतात. शूद्रामध्ये येत असल्या कारणांनी ते जेव्हा लग्नामध्ये गेले होते तर त्यांना ते भेदभावचं, ते जातपात वगैरे जे होती, जे भेदभाव नीती त्या काळामध्ये होती, तर त्यांना दिसून आली, त्यांना ते छळ झाला त्यांच्याबरोबर. कारण की ते जे ब्राह्मणवाद जे होते त्यांना त्यांनी असमानतेची वागणूक दिली, जातपातची वागणूक दिली. त्यांच्यामध्ये जो अपमान झाला त्यांच्यावाला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या, तर त्यांच्या मनामध्ये एकदम फील झाला की नाही बा काहीतरी आपण करायला हवं आणि जे जातपातचे आहे आणि जे असमानतेची आहे तर याच्याकरता आपण काहीतरी प्रयत्न करायला हवे. तर त्यांनी 1848 मध्ये सर्वात अगोदर शाळा स्थापन केली होती. कुठे? तर भिडेवाडा येथे. भिडे यांच्या वसाहत होती भेडेवाडा येथे. तिने त्यांनी शाळा स्थापन केली 1848 मध्ये. त्यानंतर त्यांनी एकूण जर 8 शाळा बघितल्या त्यांच्यावाल्या तर त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये 18 शाळा स्थापन केल्या. आणि मुलींकरिता सुद्धा त्यांनी पूर्ण प्रयत्न केली. जे मुलींना त्या काळामध्ये एकदम म्हणजे घरामध्येच राहण्याचे हे होते आणि त्यांना शिक्षणाचा अधिकार काहीच नव्हता. तर त्यांनी पूर्ण प्रयत्न केला की कोणत्याही माध्यमातून स्त्रियांना शिक्षण दिलं गेलं पाहिजे आणि जे असमानतेची जी वागणूक आहे त्यांना दूर केली पाहिजे. शूद्रांचे सुद्धा तेच आहे की शिक्षणाचे एक माध्यम आहे की ज्याद्वारे तुम्ही आपली प्रगती करू शकता. कारण की ब्राह्मण जे होते ते ब्राह्मणांनी शिक्षणावरच अधिकार करून ठेवला होता आणि त्यांनी म्हटलं होतं की दुसरे जे वर्ण आहेत, चाहे क्षत्रिय आपला वैश्य असो किंवा शूद्र असो, त्यांना शिक्षणाचे अधिकार अजिबात नव्हता. तर त्यांनी पूर्ण प्रयत्न केले आणि आपले जेवढे जमते त्यांनी पूर्ण 18 शाळा स्थापन केल्या मुलीच्या शिक्षणाकरता. तुम्हाला माहीत सांगू इच्छितो की त्या काळामध्ये जेव्हा सावित्रीबाई फुले जेव्हा शिक्षण करिता जात होत्या आपल्या शिकवण्याकरिता, तेव्हा त्यांच्यावरती दगड फेकत होते त्यांच्यावरती. कीचड फेकला जात होता त्यांच्यावरती. जे गोबर राहते गोबर त्यांच्यावरती फेकला जात होता. कारण कशाकरिता? ते शिकवण्याकरिता जाऊन राहिले आहेत, ते मुलींच्या शिक्षणाकरिता जाऊन राहिलेत. तरी त्या काळामध्ये लोकांना त्या सहन नव्हतं होत. तर त्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की गोबर फेकला जात होते, दगड फेकला जात होते, कीचड फेकला जात होते त्यांच्या अंगावरती. पण तरी सुद्धा त्यांनी हार मानली नाही. त्यांना माहित होतं की शूद्राची जी अवस्था दूर करण्याकरिता किंवा स्त्रियांना जर त्यांची प्रगती करायची आहे तर शिक्षणाचे एक माध्यम आहे. शिक्षणाचे दुसरा कोणताच पर्याय नाही आहे. तर त्यांनी आपली सोडली नाही त्यांनी धीर आणि त्यांनी पूर्ण प्रयत्न करत गेले. ठीक आहे. तर त्यांनी 18 शाळा स्थापन केल्या आणि त्यांनी पूर्ण प्रयत्न केले शिक्षणाच्या माध्यमातून. तसेच वगैरे त्या काळामध्ये होती की पुनर्विवाह जे राहते तेव्हा त्यांना म्हणजे एक विधवा जी स्त्री झाली तिला अधिकारच नव्हता की म्हणजे ते पुनर्विवाह करू शकेल. बघा, एक 40 वर्षाचा माणूस राहते, ठीक आहे, आणि ते लहान बाई किती वर्षाची? 11 वर्षाची, तिच्यावर लग्न जोडून देत होते.
आता तो तर मरून जाईल 10 वर्षांनी, त्याच्यानंतर तिच्यावाला काय होणार आहे? हा बोल ना. तिच्यापर्यंत जिंदगी तिच्यावाली पूर्ण आहे ना, तिच्यात आयुष्य गेलं नाही आहे की नाही? तर तिच्यावाला काय होईल? तर त्यांनी विधवा पुनर्विवाह विधवा सुद्धा पुनर्विवाह करण्याची आवश्यकता आहे. ठीक आहे, याकरता त्यांना विधवा पुनर्विवाह सुरू केला पाहिजे बा, याकरता त्यांनी सुरुवात केली. त्याच प्रकारे त्यांनी आपण पाहतो की एक जर त्यांच्यावाला जो पती मरून पाहला मरण पावला तर काय होते, तिथं केशव काढल्या जातो, केस काढले जात होते. मला तुम्ही सगळ्या एक स्त्रीचे तुम्हाला काय अधिकार की तुम्हाला केस काढायचे त्यांच्यावर काही अधिकार नाही ना, तर त्यांचे केस काढण्यात त्याच्याकरिता त्यांनी जे नाई लोक राहतात, नाई लोक, त्यांना नाई लोकांना सांगितलं होतं की हे तुम्ही गलत करून राहिले आणि हे जे प्रथा आहे हे तुम्ही बंद केली पाहिजे. तर त्यांनी नाईंना संघटित करून त्यांनी हे जे प्रथा आहे त्याचा उठाव करायला लावला होता आणि केशवबंदी जे प्रथा राहते त्याचा विरोध पूर्ण प्रखर त्याने केला. ठीक आहे, अशा प्रकारे त्यांनी कार्य केले. आता तुम्हाला माहित असेल त्या काळामध्ये पाण्यात पिण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. जे शूद्र जी जमात होती त्यांना पाणी सुद्धा पिण्याचा अधिकार नव्हता. तर त्यांनी जेव्हा दुष्काळ पडला होता आपल्या घरातील होत त्यांनी सुरू करून दिला होता, आपल्या घरातील होत. तर अशा प्रकारे त्यांनी पुष्कळ मोठे कार्य केले त्यांनी. आणि ते कोणाच्या माध्यमातून, तर त्यांनी आपली जी स्त्री होती त्याची सावित्रीबाई फुले होती, त्यांनी त्यांच्या माध्यमातून ह्या सर्व गोष्टी पूर्ण केल्या. तर अशा प्रकारे त्यांनी पूर्ण कार्य केले आहेत. आणि तुम्ही बघत असाल की जे विल्यम हंटर कमिशन जे आले होते त्यांनी म्हटलं होतं ज्योतिराव फुले यांनी की शिक्षणाचा जो अधिकार आहे तो सर्वांकरिता राहायला हवा. जो म्हणजे शूद्र जो व्यक्ती आहे, तळागाळातील जो व्यक्ती आहे त्याच्याकरिता सुद्धा शिक्षणाचा अधिकार राहायला हवा आणि प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे करण्यात यावे. हे महात्मा ज्योतिराव फुले विल्यम हंटर कमिशन यांच्यासमोर त्यांनी आपले मत मांडले होते. तेव्हा एक ड्यूक म्हणून एक समारंभ झाला होता, ड्यूकच्या आगमनात इत्यर्थ. तर त्या काळामध्ये जो त्यांच्याकरिता म्हणजे अवाढव्य असं म्हणजे त्याने सजावट केली होती. जेव्हा महात्मा ज्योतिराव फुले हे तेव्हा किसानच्या गणवेशमध्ये तिथे गेले, किसानच्या गणवेशमध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की हे जे तुम्ही पाहून राहिले आहेत, ठीक आहे, हा हिंदुस्थान नाही आहे, हिंदुस्थान हा नाही आहे. तुम्हाला हिंदुस्थान पाहायचे आहे तर तुम्ही गावामध्ये जा, हिंदुस्थान गावामध्ये आहे. गावामध्ये तुम्ही जे जात प्रथा आहे ते तुम्ही पाहाल, ते तुम्हाला समजेल. जे वर्ण व्यवस्था तिथे आहे, जे उच्च निश्चितचे भेद तिथे आहे, तेव्हा तुम्हाला समजेल की हिंदुस्थान काय आहे आणि तुम्ही पाहायला हवे. ठीक आहे, अशा प्रकारे त्यांनी ड्यूकच्या समोर सुद्धा आपल्यावरी साक्ष मांडली होती आणि हिंदुस्थानची जी वास्तविक परिस्थिती आहे त्याची त्यांची वेळेस थरारक त्यांनी आपले उद्गार तिथेच काढले होते. तर अशा प्रकारे त्यांनी पुष्कळ असे मोठे कार्य केलेले आहेत, जे म्हणजे सती प्रथा, केशवबंदी, विधवा पुनर्विवाह, अशा प्रकारचे त्यांचे मुख्य कार्य होते. त्या काळामध्ये राजा राममोहन राय होऊन गेले होते. तर राजा राममोहन 1833 मध्ये मरण पावले. त्याच्यानंतर ते धीमी अवस्था झाली होती. तर त्यांनी ह्या सर्व गोष्टी त्यांनी पुनर्स्थापिताला गती दिली. तर जे कामगार लोकांचे तेव्हा स्थळ होते तर नारायण मेघाजी लोखंडे यांना त्यांनी पूर्ण मदत केली. ठीक आहे, तर जे मुंबईमध्ये सभा स्थापित झाली होती त्या सभेमध्ये त्यांनी जे तिथले जे पूर्ण सभा आली होती तिथं त्यांना महात्मा ही उपाधी त्यांना देण्यात आली. 1888 मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 मध्ये केलेली आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना, सत्यशोधक समाजाच्या स्थापनेमध्ये त्यांनी जे उच्च नीच जातीभेद ते समांतर राहायला हवी. ठीक आहे, समांतर राहिलं याकरिता त्यांनी पूर्ण आपल्या सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि ती चळवळ आहे ते जनमानसापर्यंत पोहोचवली. गावागावामध्ये जाऊन त्यांनी सत्यशोधक समाजाची जे समानतेची वागणूक आहे ते सर्व गावाकड्यापर्यंत गेले पाहिजे, तळागाळातल्या लोकांपर्यंत घेतले गेले पाहिजे. याकरिता त्यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून प्रसार केला. त्यांचे म्हणणे होते की कोणताही जो ईश्वर आहे, ईश्वर तो एकच आहे आणि ईश्वराची जे आपण जे सर्व आहोत ते सर्व ईश्वराची संतान आहोत, सर्व संतान आहोत आणि ईश्वर एकच आहे. तो धर्मामध्ये तुम्ही विखळून जाऊ नको द्या. सर्व ईश्वर एकच आहे आणि जो निर्मिक आहे तो एकच आहे. कोणतेही धर्मग्रंथ हे ईश्वराने निर्मित केलेले नाहीत. सर्व धर्मग्रंथ हे मनुष्याने निर्मित केलेले आहेत, अशा प्रकारे त्यांचे प्रवचन होते. स्त्री समानता, समानतेची सर्वांना संधी, प्राथमिक शिक्षण महत्वाचे आणि त्यांनी जे केलेले कार्य आहे त्याला इतिहासात तोड नाही आहे. आणि त्यांचे जे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे नेले आणि त्याला संविधानाचे माध्यमातून कानूनचे रूप दिले. आजची जी परिस्थिती आपल्याला पाहून राहिलो की आज आपल्याला जे वातावरण मिळत आहे, चांगल्यात आपण बसत आहोत, समानतेची वागणूक आहे, स्त्रिया आजकाल पुष्कळ मोठ्या पदावर जाऊन राहिलेल्या आहेत, हे त्यांनी जो पाया रुजवलेला होता त्या कारणामुळे ते जाऊन राहिलेले आहेत.
ठीक आहे. तर 1888 मध्ये त्यांना महत्वाची पदवी देण्यात आली. त्याच्यानंतर आपला लकव्याची बिमारी झाली होती. तर लकव्याच्या बिमारीमध्ये असताना सुद्धा आपले त्यांनी कार्य केले आणि 1890 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्याबरोबर जे सावित्रीबाई फुले होती त्यांनी सुद्धा त्यांच्याबरोबर तसेच कार्य केले. ज्या प्रकारे महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्यांचे आसूड, गुलामगिरी, ब्राह्मणाचे कसब अशा प्रकारचे ग्रंथ लिहिले ते आज सुद्धा आपल्याकरिता पुष्कळशी म्हणजे प्रेरणा देतात आणि आपल्याला त्यांच्यापासून पुष्कळ गोष्टी शिकवलेल्या आपल्याला मिळत असतात. तर जे सावित्रीबाई फुले आहेत त्यांनी सुद्धा आपली कार्य त्यांच्याबरोबर सुरू ठेवले. तुम्हाला माहित असेल की 1897 मध्ये प्लेगची बिमारी आली होती. त्या प्लेगच्या बिमारीमध्ये पुष्कळसे म्हणजे गावचे गाव म्हणजे खतम होऊन गेले होते. तर जे सावित्रीबाई फुले आहेत त्यांनी स्वतःची पर्वा नाही केली आणि आपले तिथे दवाखाना उघडला आणि आपले त्यांचा जो मुलगा होता यशवंत म्हणून, त्या यशवंत मुलाच्या सहाय्याने तिथे सर्वांची त्यांनी रोग निदान सुरू केले, उपचार सुरू केले. तर तुम्हाला माहित सांगतो तिथे जे महारवाड्याची जी बस्ती होती तिथे गायकवाड नावाचा एक मुलगा होता. तर त्या मुलाला प्लेगची बिमारी झाली होती. तर त्या सावित्रीबाई फुले यांनी त्या मुलाला आपल्या खांद्यावर घेऊन त्याच्या उपचाराकरता नेले. आपल्या ते बघा कोणीच नाही पण तरी त्यांच्यामध्ये किती त्यांच्यामध्ये ते आहे तळमळ म्हणजे काही करण्याची. तर त्यांनी आपल्या खांद्यावर नेले आणि खांद्यावर नेत असताना म्हणण्यात येते की त्यांना त्याच्यामुळे प्लेगची बिमारी झाली आणि ते उपचार करीत असताना त्यांचा सुद्धा मृत्यू झाला. तर अशा प्रकारे त्यांचेवाले कार्य फार महत्वाचे आहेत आणि त्यांनी जे रुजवलेले बीज आहेत ते समोर आपल्या सर्वांकरता प्रेरणास्त्रोत आहेत. सावित्रीबाई फुले यांची कार्य त्यांच्या जर सावित्रीबाई फुले नसत्या तर महात्मा ज्योतिराव फुले आपल्याला मिळाले नसते. ठीक आहे. तर सावित्रीबाई फुलेने रत्नाकर, सुबोधकर, काव्य ग्रंथ अशा प्रकारे त्यांनी आपल्या रचना केलेली या पुस्तकांची. तर आपली या जयंतीनिमित्त आमचेवाले त्यांच्याकडून हेच आहे की त्यांना आपण कोटी कोटी नमन करू. सांगा. 2025 महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 मध्ये झाला आणि त्यांच्या कार्याची नोंद ही इतिहासामध्ये खूप महत्वपूर्ण आहे. स्त्रियाच्या शिक्षणाचा पाया त्यांनी रुजविला. विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. अशा हे महान महापुरुष ज्यांनी शिक्षणाचा पाया रुजविला आणि शिक्षणाचे महत्व जनसामान्यापर्यंत पोहोचविले असे थोर सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणाचे महर्षी सुद्धा म्हणतात त्याला. वाडेकर यांनी त्यांना महात्मा ही पदवी दिली. महात्मा फुले यांनी आपल्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाई फुलेला स्वतः शिक्षिका बनविल्या आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी पुणे ते भिडे वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा काढली होती. आणि त्या कठीण परिस्थितीमध्ये त्यांच्यावर भरपूर अन्याय झाले पण त्या माध्यमातून मुलींना शिक्षणाची एक सुवर्ण संधी मिळाली आणि मुलींच्या शिक्षणाचे ते आद्य पुरस्कर्ते आहेत. त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी जे समाजामध्ये वाईट प्रथा असतात, चालरीती असतात, हे सांगितलं यांनी की बालविवाह, केसमुंडन करणे, सती जाणे अशा अनिष्ट प्रवृत्तींना त्यांनी आळा घातला आणि समाजामध्ये नवीन बदल घडविले. त्या काळामध्ये लोकांना म्हणजे पिण्याचे पाण्यासाठी बंदी होती. आपापसामध्ये त्यांना पाणी आणण्याकरता खूप अडचणी व्हायच्या. त्या काळामध्ये त्यांनी स्वतःच्या घरच्या विहिरीला सार्वजनिक विहीर जाहीर केले आणि सर्व लोकांना पाण्यासाठी चांगली संधी मिळवून दिली. लोकांच्या मनामध्ये महात्मा फुलेंबद्दल जे विचार आहेत ते जास्तीत जास्त पसरले पाहिजे. त्यांनी आपापल्या मनामध्ये त्यांच्या कार्याची नोंद घ्यावी. डॉक्टर आंबेडकर यांनी सुद्धा महात्मा फुलेंना आपले गुरु मानले होते आणि त्यांच्याकडून त्यांनी प्रेरणा घेतली आणि प्रेरणेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या शिक्षणामध्ये, सामाजिक जीवनामध्ये खूप मोठे बदल घडविले आणि लोकांमध्ये एक
शिक्षणाचे वारे. हा. आणि त्यांनी त्यानंतर शिक्षणाच्या बद्दल बाबासाहेबांनी सांगितले की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. तो जे काही येईल ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असे मूल मंत्र, महान मंत्र त्यांनी दिला. हा. त्यांचे प्रमुख जे प्रेरणास्रोत होते ते महात्मा फुलेच होते. हा. महात्मा फुले यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी भरपूर जसे महात्मा बुद्ध, अशोक सम्राट, तुकाराम महाराज यांच्या जीवनाचा अभ्यास केला. त्यांच्या विचारांचे त्यांच्यावर प्रभाव पडला आणि त्यांच्या माध्यमातून महात्मा फुले यांनी आपली सामाजिक प्रगती केली, कार्य केलं, लोकांमध्ये परिवर्तन घडवून आणलं. त्या काळामध्ये जे वाईट प्रवृत्ती होत्या, ब्राह्मणवाद होता, वर्णव्यवस्था होती आणि प्रत्येक क्षणी त्यांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते. स्वतः त्यांच्या पत्नीवर शाळा शिकवत असताना शेण फेकून मारत होते, दगडे मारत होते, तरी त्या परिस्थितीमध्ये त्यांनी मुलींना शिकवली. आज मुली ज्या काही आहेत शिक्षणाच्या उच्च पदवीवर आहेत, नोकरीवर आहेत, कुठेही कोणत्याही क्षेत्रामध्ये होतं, भरपूर क्षेत्र आहेत, हे प्रगती साधत आहेत. ते सर्व त्यांचे योगदान आहे. म्हणून त्यांना महात्मा ही पदवी मिळाली. सध्यासधी कुणाला पदवी मिळत नाही. त्यांचे कार्य महान आहे. बरोबर. त्यांच्या कार्याची दखल घ्यावी आणि आपापल्या जीवनामध्ये योग्य तो बदल घडून आणावा. बस एवढे जयंतीनिमित्त मी सांगू इच्छितो सर्वांना. जय भीम. फार छान सांगितलं तुम्ही ना सचिन भाऊ. तुम्ही ना जे वर्णन केलं तुम्ही ना फार छान केलंय. जे महात्मा ज्योतिबा फुले जे म्हणत होते, अविद्येचे वर्णन करत असताना महात्मा ज्योतिबा फुले यांनी म्हटलंय की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तमुळे शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येमुळे घडले. तर हे वर्णन त्यांनी अविद्येचे वर्णन करत असताना कशामुळे, म्हणजे पाया हा जो आहे तो कसा काय गेला बा, हे त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. अशाच प्रकारे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यांचे गुरु होते कोण, तर भगवान बुद्ध, संत कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुले. आहे की नाही. तर फार छान असं तुम्ही ना एकदम आपल्यावाले अनमोल विचार सांगितले.